कामर गावात कामाक्षा माता मंदिर चोरी प्रकरणी ग्रामस्थांचा संताप, रस्ता रोको आंदोलन करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी, मूर्तीवरील सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने आणि पितळी मुखवटा चोरी, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थ आक्रमक। अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव येथील प्रसिद्ध कामाक्षा माता मंदिरात 17 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडली। अवघ्या 3 मिनिटात चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने आणि पितळी मुखवटा लंपास करून पोबारा केला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या चोरी प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी, मंदिरातील चोरीचा छडा लावावा आणि गावातील वाढत्या चोरींच्या घटनांना आळा घालावा या मागण्यांसाठी आज कामरगाव येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनाने धाव घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अजित पवार गट, तालुकाध्यक्ष सिद्धांत आंधळे, भाजप उपजिल्हाप्रमुख मनोज ठोकळ, माजी सरपंच रावसाहेब साठे, अनिल आंधळे, संदीप लष्करे, गणेश साठे, सुदाम ठोकळ, चेअरमन विष्णू कातोरे, शिवाजी साठे, रमेश साठे सर, राजू राजगुरू, रावसाहेब आंधळे, शामराव आंधळे पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवा सोनवणे, चंद्रकांत सुतार, हाबू शिंदे सर, सागर शिंदे, शिवम साठे, केतन साठे, किशोर शिंदे, सुखदेव ठोकळ, अविराज ठाणगे, नितीन मामा, भुजबळ, मेजर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी रात्रीच्या गस्त वाढवून अशा घटनांवर कायमस्वरूपी प्रतिबंध घालावा अशी मागणी आंदोलकांनी केली। कामाक्षा माता मंदिरातील चोरीचा तातडीने उलगडा करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला। प्रतिनिधी राहुल आंग्रे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर। मॅडम, आमच्या कामरगावचं ग्रामदैवत कामाक्षा माता हे आम्हा सर्वांचं ग्रामदैवत आहे। आम्ही मागच्या वेळेस एक 8 दिवसापूर्वी आम्ही एक शिष्टमंडळ 7-8 जण गावातून त्या ठिकाणी गेलो होतो। त्यावेळेस आम्हाला ऍडिशनल एसपी असतील किंवा एलसीबीचे पीआय असतील, मुटकुळे साहेब, त्यांनी आश्वस्त केलं होतं की आम्ही 8 दिवसाच्या आत या चोरीचा छडा लावू आणि त्या चोरट्यांना ग्रामस्थांपुढे हजर करू। पण 8 दिवस उलगडले, आज 9वा-10वा दिवस आहे, आम्हाला त्यांच्याकडून कुठलाही पॉझिटिव्ह रिप्लाय आला नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी समस्त ग्रामस्थ, संतप्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी रस्ता आंदोलन केलं आणि या आंदोलनाची पार्श्वभूमी इतकी तीव्र होती की नागरिक ऐकायला तयार नव्हते। कारण कामरगाव हा श्रद्धेचा विषय आहे, ही काही कोणा एकट्या दुकट्याची चोरी झालेली नाही। आणि आम्हाला प्रशासनाने सांगितलं होतं की आम्ही 1-2 दिवसात चोरटे सर्वांसमोर हजर करतोय। आम्ही प्रशासनाला एवढंच सांगितलं की तुम्ही गावासमोर सांगा, आम्ही 2-4 लोक म्हणजे गाव नाही, देवी हा सगळ्या गावाचा विषय आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आज समस्त ग्रामस्थ कामरगाव यांच्या वतीने आंदोलन केलं आणि त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीनुसार पोलिसांनी देखील आता पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे यांनी सांगितलंय की 2 दिवसाच्या आत हे चोरटे कामरगाव मधून, याच कमानीमधून आम्ही त्यांची धिंड काढणार आणि ग्रामस्थांसमोर त्या चोरट्यांचा छडा लावणार। त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे मी कामरगाव ग्रामस्थांच्या वतीने विशेष आभार मानतो। मी कामाक्षा माता नवरात्र महिला मंडळाच्या सर्व महिला मंडळाच्या वतीने असं सांगते की चोरी झाली याचं काही नाही, समजा आम्ही दागिने करू शकतो परत देवीला, तसं काही नाही, पण देवीचा जो मुकुट हलवला, तिची मान हलवली, याचा जास्त दुःख आम्हाला महिला मंडळाला आणि ग्रामस्थांना वाटते। देवीची अशी विटंबना व्हायला नव्हती पाहिजे, देवीची मान हलवायला नव्हती पाहिजे, मुकुट न्यायला नव्हता पाहिजे। दागिने अंगावरचे समजा गेले चोरीला, परंतु मुकुट जो आहे ते आमचं हृदयस्थान आहे, श्रद्धास्थान आहे आमच्या भगवतीचं, आणि ते गेलं म्हणून आम्ही सगळ्या दुःखी आहेत। याचा शोध प्रशासनाने लावावा ही आमची आग्रहाची विनंती आहे। याच्यामध्ये राजकारण नाही, ग्रामदैवत हे आमचं सर्वांचं, आणि आम्ही सर्व राजकारणी एकत्र आलो, सर्व पक्षाचे, सर्व धर्माचे आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि हे करतो। शासनाने याचा निर्णय लावावा आणि आमचे मुकुट आम्हाला परत आणून द्यावेत। मुकुट आणून दिलेले खूप आनंद आम्हाला वाटेल। चला, कामाक्षा माता की जय, कामाक्षा माता की जय। आज या ठिकाणी आमचं आणि सर्वांचंच ग्रामदैवत असलेलं कामाक्षा माताची चोरी होऊन जवळजवळ 9 दिवस उलटूनही या चोरीचा तपास लागलेला नाही। चोरी गेली, सोनं गेली पर्यंत ठीक आहे, पण ज्या पद्धतीने देवीची विटंबना करण्यात आली, अतिशय वाईट प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। आणि मला एवढंच सांगायचंय की कामरगावमध्ये आतापर्यंत 3री वेळ आहे देवीची चोरी होण्याची, आणि त्यानंतर वारंवार शेतकऱ्याच्या मोटरी, केबली, त्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या शेळ्या शेतकऱ्याच्या जी चोऱ्या होतात, ते काबाड कष्ट करून या ठिकाणी ते जमवलेलं असतं, त्या ठिकाणी काबाड कष्ट करून त्यांनी ती मोटर वायर आणलेली असते, त्याची पण चोरी होती, वारंवार चोरी होती। आता कुठपर्यंत तक्रारी करणार,
आणि हे कधी थांबणार याचा प्रशासनाने या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे आणि या चोरीचा तपास या ठिकाणी लागला पाहिजे. जर चोरीचा तपास लागला नाही या ठिकाणी पूर्ण रास्ता रोको प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल.